नमस्कार मित्रांनो, आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे. तुम्हाला मी आज घेऊन आले बोर्डा शेळी बाजारामध्ये मित्रांनो. तालुका कलनुरी, जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो. गाव बोर्डा आहे. हा बाजार दर शुक्रवारी हा बाजार भरतो. आज दिनांक मित्रांनो 3 एप्रिल 2026 वार शुक्रवार. तर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मानाबादी पण शेळ्या येतात कधीमध्ये मित्रांनो. काटेवाडी पण शेळ्या येतात. जास्त करून तो होंड्यातील शेळ्या आणि गावरान शेळ्या जास्त या ठिकाणी या बाजारामध्ये असतात. एकदम स्वस्त शेळी बाजार मित्रांनो आहे. तर कोणाला शेळी चांगल्या क्वालिटी शेळ्या पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये येऊ शकता. तर मित्रांनो बाजार भरलेला आहे. या ठिकाणी या पर्यापाशी शेळ्याला मित्रांनो दावण नसते. शेळ्या मोकळ्या असतात. कोणाला कोणती शेळी पसंत आली ती शेळी बाजूला काढायची आणि तिचा सौदा करायचा असतो मित्रांनो. तर पाहू शकता सुरुवातीला तुम्हाला शेतकरी शेळ्या दाखवतो थोड्या आणि नंतर व्यापाऱ्याच्या पण दाखवतो. अशा मोकळ्या शेळ्या असतात. बाजार मित्रांनो जास्त का भरलेला नाही. आले तेवढं तुम्हाला दाखवतो. शेतकऱ्याचे पण आले, व्यापाऱ्याचे पण आलेले आहेत मित्रांनो. गावरान शेळी होती पाहू शकता. या दोन्हीचा सौदा झालेला आहे. केवढं दिले हो दोन्ही शेळ्या? 36ला दोन दिले आहेत का? 36,500ला मित्रांनो शेळ्या दिलेल्या आहेत. हिच्या खाली 2 पिल्ले आहेत, तिच्या खाली 1 पिल्लू आहे. तर पाहू शकता तुम्ही. तुम्हाला या क्वालिटीची शेळ्या पाहिजे असेल तर या ठिकाणी भेटून जातील मित्रांनो. 36,500ला सौदा झालेला आहे. दोन्ही पण गावरामध्ये आहेत. तुमचे आहेत का? गाव कोणतं आहे तुमचं? सतीपांगरा. सती पांगऱ्याचे मित्र उस्माचे आहेत ना? उस्मात. तर तुमच्या शेळ्या होत्या का? घेतल्या का? 36,000ला 2 शेळ्या घेतलेल्या आहेत. तुमचं गाव कोणतं आहे? हिंगणीचे आहेत मित्रांनो. तर पाहू शकता शेतकरी होते, शेतकऱ्यांनी शेळ्या घेतलेल्या आहेत मित्रांनो. सतीपांगऱ्यामध्ये शेळ्या गेलेल्या आहेत. 36,500 रुपयाला शेळ्या गेलेल्या आहेत मित्रांनो. ही पण गावरान पाठरू आहे. कासाला बकरा आहे. काय चांगली बाई किंमतीची? 20,000. दुसऱ्या नाही का? दुसऱ्या वितान आहे. 20,000 रुपये किंमत सांगायला. तर कोणतं गाव? कलमदुरीची आहेत का? तुझा फोन नंबर सांग. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो. ही पण गावरामध्ये आहे. कासाला 2 पिल्ले आहेत पाहू शकता. काका कोण्या गावची आहे? जामगावची. पाठबकरा आहे का? पाठबकरा आहे. किती विताची शेळी आहे? तिसऱ्या वितान आहे. तर सांगायची किंमत किती? 22 सांगायची. थोडी कमी जास्त होईल. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो क्वालिटी 1 नंबर आहे. नंबर सांगा तुमचा. 9579 38 37 02. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही. हो काय सांगली किंमत तिची? 25,000 का? पाठबकरा आहे. पाठबकरा आहे मित्रांनो. 25,000 किंमत सांगाल. तर किती विता शेळी आहे? तिसऱ्या विता नाही का? तिसऱ्या विताने शेळी आहे. पाठबकरा आहे मित्रांनो. कासाला आहे. कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग. 7499 85 कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त किंमत होईल. या बाजारामध्ये तुम्हाला ह्या गावरांचे अशा भेटून जातील. ही पण गावरान शेळी आहे. क्वालिटी पाहू शकता. मोठ्या मोठ्या शेळी आहे. कोण्या गावची आहे काका? शिरेची आहे का? काय सांगली किंमत तिची? 18,000. किती वित्याची शेळी? आपल्या इकडे चौथ्या वित्याची आहे का? आता मित्रांनो पोटातलं 4थ्या वितानं शेळी आहे. 28,000 रुपये किंमत सांगाल. तर कोणाला पाहिजे असेल तर गाव शिरे आहे ना. फोन नंबर माहिती आहे तुम्हाला? सांगा फोन नंबर. 9579 4056 77. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता गावरान शेळी आहे मित्रांनो. टॉपमध्ये मित्रांनो शेळी यांच्यापाशी असतात. आपले हिंगोलीचे व्यापारी आहेत, तुम्हाला तर माहिती असेल. तर कासाला पाठबकरा आहे का? पाठबकरा आहे मित्रांनो. रात्री विली का? रात्री जनलेली आहे मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता. प्युअर गावरामध्ये आहे. किती विताची शेळी आहे ही? तिसऱ्या विताची शेळी आहे. आणि सांगायची किंमत कितीची? 16.5 सांगायची आहे. कमी जास्त होईल. तर आपल्या चॅनलतर्फे कोणी आलं तर कमी जास्त किंमत होईल मित्रांनो. कासाला पाठबकरा आहे. रात्री विलेली आहे. शेळीची क्वालिटी पाहू शकता. शेळी तिसऱ्या विताची शेळी आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 86 05 577 466. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. कलरला पण सारखे आहेत मित्रांनो. हाईटला पण सारखे आहे शेळ्या. प्युअर गावरामध्ये आहेत. एक गाभण आहे, एक विलेली आहे. पलीकडची विलेली आहे ना. 2 पिल्ले आहेत. तर काय सांगली तिची किंमत? 22 सांगायची का? 22 सांगायची मित्रांनो किंमत आहे. कमी जास्त होईल. कमी जास्त होईल मित्रांनो. आणि हिची काय सांगली अलीकडची? 17,500 गाभण आहे. दोन्ही बहिणी आहेत का? दोन्ही बहिणी आहेत मित्रांनो. एक पलीकडे विलेली आहे, पाठबकरा आहे. अलीकडची गाभण आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा दादा. 73 85 73 85 85 6014. कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्यापाशी मित्रांनो ह्या क्वालिटीच्या अशा शेळ्या भेटून जातील. ही गाभण आहे आणि विलेली आहे. कोणाला विलेली पाहिजे असेल तर भेटून जाईल आणि गाभण असेल कोणाला भेटून जाईल.
किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो. त्या अलीकडेची मित्रांनो ही पिल्ली आहेत. हिची काय सांगितलं किंमत? मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरामध्ये आहे. कासाला दोन्ही पण बकरे आहेत. पाठीमागे आडलची क्वालिटी पण पाहू शकता तुम्ही. पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकता. सांगायची किंमत किती व्हायची? सौदा चालू आहे मित्रांनो या ठिकाणी. शेळीची क्वालिटी पण एक नंबर शेळी आहे. गावरामध्ये आहे. 22 समजा खोटे 18,000 मध्ये 17.5 घेता का? 15 द्यायची का? द्यायची म्हणा. द्यायची 15 देता नाही म्हणला ते 14 14.5 म्हणला ते त्याची. अरे दोन मी काय बाय 4.5 किलो थोडं घेतला. आता काय म्हणलं 2 शेळ्या 5 बकरी होतात म्हणलं. दादा घ्या म्हणलं बा. बोला दाजी बोला. द्यायची 15 द्यायची का? 15,000 रुपये किंमत सांगायची मित्रांनो. मागणी झालेली आहे. दोन्ही पण बकरी आहेत. तसं काय नाही बाबा. ही शेळी आहे मित्रांनो. मागायला 5,000 होते. 10 मागत असेल. दुसरे मागितले 7,000 नाही ना. शेवटू का जवान आहे खाण्यामध्ये 13,000 मिनिटं. मित्रांनो आज सौदे पण चालू आहेत. 17,000 शेवट चांगली. आणि दाजी तुम्ही किती सांगली हो दाजी? किती सांगली? 15.5 म्हणाले दादा. 15,500ला मागायला मित्रांनो. तुम्ही केवढा सांगली? त्यांना काय जास्त फेकत बसायचं म्हणून. चला कमी जास्त करा आणि घ्या. कमी जास्त काय नाही राजी. आता तुमच्याच भागातली आहे तर. हा. तुमच्या ठिकाणी अजून पण सौदा आहे. झाला का सौदा? हा उमऱ्या कोण जातो. झाला का सौदा? हो झालं. ही दिली शेळी. कोणती? कोण घेतली? तुम्ही घेतली का? हा त्याला नाव काय तुमचं? माझं मारुती. केवढी शेळी घेतली? 15,000. कोणती ही का? 15 दिली. 2 किलोवाली मित्रांनो. 15,000ला शेळी दिलेली आहे. पाठ बकरा आहे मित्रांनो. तुम्हाला ह्या क्वालिटी शेळ्या पाहिजे असेल तर नंबर सांगा तुम्ही. 86 05 577 466. 12 महिने मित्रांनो यांच्यापाशी ह्या क्वालिटी शेळ्या असतात. एकदम स्वस्त शेळ्या असतात मित्रांनो. शेतकऱ्यासाठी कमी जास्त करत असतात. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. कॉल करू शकता. शेळी कोण्या गावाला गेली? शिरोळीला गेलेली आहे मित्रांनो. मित्रांनो एक शेळीचा सौदा चालू होता मित्रांनो. सौदा झालेला आहे. दाजी सौदा करत आहेत मित्रांनो. एक काम करा. 17 देऊन सगळं पाहून घ्या. 1 रुपया देऊ नका दादा. दादा इथं सगळं जवान असेल तर घ्या. आहे का अंडातली दादा ती आहे का? नाही तसं म्हणू नका दादी. तुम्हाला न्यायच्या जागेवर सांगितले हो दादा. भेटेल का? 2 पिल्ले शेळी भेटेल. गावाच्या जवळच्या नेटी हो ना. हे 7,000 पिले मागितले दादा. शेळी भेटेल का? 8,000 तुम्ही सांगा ना. आम्ही हिसाब लावून घेतला. 7 आणि 8 शेळी येते का दादा? एवढी मोठी शेळी ठोकतो दादा. म्हणलं ना तुम्हाला. तुम्हाला घ्यायची मागा दादा. तसं मागू नका. हे 100ची नोट पण होत नाही ना. त्याच्या मागाऱ्या बोलाय तुम्ही. आपलं काय होईल? 15,500ला मित्रांनो मागणी झालेली आहे. शेळी सुद्धा आहे ना. पिढी केवढा धरायला शेळी केवढा धरायली तुम्ही? दोन्ही बोकडे आहेत ना. घ्यायची नाही. 16 द्यायची का? 200 कमी 16 द्यायची का? आता 200 कमी 16 द्यायची का? 200 कमी दादा. आता तुम्हाला जास्त नाही म्हणलो. इतके खेळ 200 रुपयासाठी सौदा तोडायला पाहिजे. द्या द्या दाजी द्या. दाजी मला सांगा. द्या बरोबर आहे. 200 कमी रे. 16,200 16,200 रुपये कमी मित्रांनो. सौदा झालेला मित्रांनो शेळीचा. तर पाहू शकता. पांगऱ्या या गावामध्ये गेलेली आहे. उस्मान तालुक्यामध्ये शेळी गेलेली आहे मित्रांनो. शेतकऱ्यांनी घेतले 2 बकरी होते. सौदा झालेला आहे. सौदा कसा वाटला कमेंट नक्की सांगा मित्रांनो. 16,000ला 200 रुपये कमी शेळी गेलेली आहे मित्रांनो. 15,800 शेळी गेलेली आहे. तुम्हाला या क्वालिटीच्या शेळ्या पाहिजे असेल तर या ठिकाणी या बाजारामध्ये भेटून जातील. दोन पाटराचा 2 पाटर मित्रांनो. गाभण दोन्ही पण गाभण आहेत. हे 2 पाटर सौदा झालेला आहे. काकांशी आई घेतलेला आहे. पब्लिक पाहू शकता या ठिकाणी. सौदा पाहण्यासाठी खूप पब्लिक थांबलेली आहे या ठिकाणी. तर 28,000ला काहीतरी सौदा झालेला आहे. प्युअर गावरामध्ये पाटर आहेत. पहिल्यांदाच आहेत.
का केवढे घेतले हो? 28ला. 28ला घेतले का? तर मित्रांनो 28ला सौदा झालेला आहे. पहिल्यांदाच आहेत ना? पहिल्या रोज आहेत मित्रांनो. पहिल्या वितानच आहेत मित्रांनो. प्युअर गावरामध्ये पाटर आहेत. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देतो. क्वालिटी टॉपमध्ये मित्रांनो गावरान पाटर आहेत. कोणाला ह्या क्वालिटीची पाटर पाहिजे असेल तर या ठिकाणी या बोर्डा शेळी बाजारामध्ये तुम्हाला भेटून जातील. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये हुंडी जाती शेळी आणि गावरामध्ये आहे. दादा हुंडीची काय सांगली किंमत? सडी आहे का? सडी आहे मित्रांनो. 19,000 रुपये किंमत सांगायला तर बरं. हो एकच मिनटं. 19,000 रुपये किंमत सांगायला तर. आणि दादा हिची काय सांगली? 17.5 द्यायची. गावरांमध्ये आहे मित्रांनो. प्युअर 2 दाताला आहे. क्वालिटी पाहू शकता. काय आता किती दिवस बाकी आहे तिचे? 8 दिवस घेते. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा होता. 73 85 85 60 कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. कॉल करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. हे शेळी खाली 1 पिलू होतं. पाठ आहे मित्रांनो. केवढी दिली हो? 12.5 घेतली का? 12,500 मित्रांनो घेतलेली आहे. पाटराची क्वालिटी पाहू शकता. टॉपमध्ये मित्रांनो गावरान पाटरू आहे. तर कोणतं गाव तुमचं? येळेगावला गेलेलं आहे. इथं येळेगाव नाही सोळंकी इकडचं का? तर मित्रांनो या शेळीचा सौदा झालेला आहे. तर सौदा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. असे तुम्हाला लाईव्ह शोधे शेतकरी शेळ्याचे आणि आपण शेळी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे बाजारामध्ये शेळीची कशी बोली करावी. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी आपल्या बोर्डा बाजारामध्ये काटेवाडी शेळी आली होती मित्रांनो. त्या शेळीचा सौदा झालेला आहे. तर पाहूया मित्रांनो केवढे दिलेले आहे. नाव काय तुमचं? दाबडीची आहे मित्रांनो. आपल्या कुरुंद्यापाशी दाबडी येते. केवढे घेतली हो? 18,000ला शेळी घेतलेली आहे. दुधाची आहे ना? दुधाची आहे मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता. काटेवाडी शेळी मित्रांनो दुधासाठी खूप प्रसिद्ध शेळी आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजचा संपूर्ण बोर्डा शेळी बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. जास्त काय बाजार भरलेला नाही. खूप कमी शेळ्या आलेल्या आहेत बाजारामध्ये. आले तर तुम्हाला शेळ्याची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाईव्ह शोधू पण दाखवलेले आहेत. चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथं थांबवतो. भेटूया उद्याचा शनिवारच्या कामठा बैल बाजारामध्ये. व्हिडिओ इथं थांबवतो.